बॅग कुठे गेली माकडा बॅग दे माझी माकडा बॅग पण देतो इकडे देतो इकडे इधर बॅग पळतोस हा बॅग पळतोस तिकडे भुट्या हे हॅलो ग्रँडफादर कुणीच्या शिवाय देऊ नको नाहीतर उलट टांगून मारीन. अहो शिवाय नाही दिली आज झोपा म्हटलं हात कशाला झोपू हात उकडता या आज झोपा नव आज झोपा हात नाही झोपणार बहिऱ्या पडेस साई बरं राणी काकी कुठं आहे पाण्याची टाकी पुढच्या चौकात आहे बघ. बरं ती नवय द्या कुठं असतोस तू बॉम्बे आंबे आंबे नको क्या असलं तर दे आंब्यानं आगवायला लागत्या. आंबे नव बॉम्बे म्हणलं मुंबई पप्पई पप्पई नको बाबा पप्पईत लय उष्णत असत्या ही बघ मुळव्याधाचा कोंब बाहेर आला हात लावून बघ. नको आप्पा तुम्ही कानाचं ऑपरेशन करा नानाचं ऑपरेशन कशाला करू उद्या माझ्या कानाचं ऑपरेशन करायचं आहे मला ऐकू येत नाही. झोप म्हाताऱ्या झोप नाही ऑपरेशन करेन तुझ्या कानाचं बरं चालतंय नालायक पोडायच्या कानात घालते ओय भावा मुंबईला कधी आलास हे काय जस्ट आलो मुंबईवरून आणि ती नव पॅन्ट अशी डुंगणाच्या खाली का घातलीस अरे भावा ही फॅशन आहे मुंबईमध्ये राहायचं म्हणजे असं फॅशन करायला लागते फॅशन आहे वी मला वाटलं पॅन्ट थांगलायच ना वजाने पॅन्ट खाली आली फुकणीच्या का बस इज्जत काढतोस काय माझी मुंबईवाल्याशी बर तू काय करतोस सध्या गावठी मी शेती करतो बघ शेती ती नव शर्ट एक नंबर आहे बरं का मग काय एकदम ब्रँडेड आहे शर्ट ब्रँडेड आहे फुकणीचं माझ्या पुढे सोनं दाखवतंय काय हिची मज्जाच करतो जरा आणि काय विशेष भावा काय नाही भावा इकडे गावाकडे खूपच गरमी आहे लय गरमी वाटते वय वय लय गरमी आहे मी मुंबईमध्ये 4च्या आधी घरातून बाहेरच पडत नाही बघ अरे भावा हेडफोन केवढ्याला घेतलास हेडफोन 4,000 रुपये घेतला 4,000 हा भारे हा हे बघ बाबा आज नवीन मोबाईल घेतला हा विवोचा मोबाईल किती रुपयाला 40,000 हा भारे एक नंबर मस्त मस्त कॅमेरा मस्त हा ओके भावा येताना मी फ्लाईट आलो फक्त 4 तासात आलो इथं फ्लाईट ने 4 तासात अरे फ्लाईट काय ट्रॅफिक मध्ये अडकलेली काय होय फ्लाईटच्या पुढे ट्रक पंक्चर झाला फ्लाईट वाला हॉर्न वाजवला मग आम्ही उड्डाण फुलाच्या खालनं असं घुमत आलो इथं बरं भाऊ मुंबईत लय ऊन बघ की हात सगळे काळे पडले ते माझं अरे मी तुझ्या बोटाकडे बघितलंच नाही अरे नक्का बिका काढणं आलाच वाटतं म्हटलं लय स्वच्छता ठेवायला गरमीमुळे उन्हामुळे का नाही सगळीकडे काळे पडले फक्त ह्याच्या खाली गोरा ह्याच्या खाली अरे तुझ्या हाताकडे मी बघितलंच नाही घड्याळ किती रुपयाला घेतलं 40,000 फर्स्ट ट्रॅकचा आहे 40,000चं घड्याळ भारे अरे भावा मी तुझ्या नकाकडे बघितलं पण तुझ्या बोटावर बघितलंच नाही तुझ्या बोटावर पण केस वाढले बारीक कापून घे फुकणीच्या तुला माझ्या बोटावरची केस दिसली पण बोटात घातलेले सोन्याचे अंगठे दिसले मग दिसले की बाबा पण तू जरा मज्जा घेत होतो 4,000 40,000 मजा घेते गावठी भावा अरे किती वाट बघितली तुझी आत्ता आलायस मी होय भावा कसं आहे मला बिझनेस मधून टाइम मिळत नाही मुंबईत माझा मोठा बिझनेस आहे भावा खरंच मोठा माणूस आलायस तू मला तुझा अभिमान वाटतोय भावा जरा काम आहे गडबड आहे जातो बरोबर चालतंय भावा चालतंय ओके भावा हा ओके अंगठ्या दे माझ्या अरे फुकणीच्या अंगठ्या दे थांब फुकणीच्या थांब गोलमाल है भाई सब गोलमाल है आईला कुठे गेलं ओ मावशी इथनं बायाला पळत गेलं बघितलं का नाही काय बघितलं बरोबर हौसा हौसा आगीत बसलीस मी चल की जरा अरे हौसा एक पप्पी दे की सोनं दे माझं भावा उद्याच्या दिवस 2 अंगठ्या तरी दे उद्याचे दिवस 2 अंगठ्या कशाला पाहिजे त्या एका पोरगीला भेटाय जायचं एका मध्यस्थ्यानं जमवून दिलं या अरे टकलू कोण आहे पोरगी बघू फोटो नाही डायरेक्ट समोरासमोर हॉटेलमध्ये भेटायचं आहे बर
देतो अंगठ्या, पण अंगठ्या घेऊन गाव सोडून पळून गेलास तर नाही पळून जात भावा, उद्या दे अंगठ्या. तुझा विश्वास नसला तर तू पण चल माझ्या बरोबर. बर बर चालतंय, देतो उद्या अंगठ्या नेतो तुझ्यावर. होय भावा, जाऊ का? आय लव्ह यू भावा, एक नंबर भावा. चालतंय, ये घरला उद्या बोलवाय मला. उद्या 9 वाजता बोलवा येतो भावा, एक नंबर भावा. अजय आलो मी. अरे बराबर झालं आलास. माझं इंस्टाग्राम चाललं नाही तेवढं बघ की. म्हातारे तू इंस्टाग्राम वर आहेस बी? होय मग क्यूट गंगू नावानं इंस्टा आयडी आहे माझी. म्हातारे म्हातारपणात हे असलं काय धंदा करतेस तू? ग भाड्या सांगितलंय तेवढं कर. माझी टुरी अपलोड होईना इंस्टाग्राम वर बघ. पुरी अपलोड होईना. म्हातारे म्हातारे ही कोण पोर आहे ती? कुणावर बोलतेस तू? पोरं नाही ती मैतर आहे ती माझं. आम्ही जात होतो मस्त्र राखाय तेव्हा संग होती माझ्या. हा ह्यो कोण? प्ले बॉय रंगा. हाय पुरींचा लाडका शामू, बैलगाडा लवर बाब्या, हँडसम बॉय सुभाड्या. काय म्हातारे? ग भाड्या सांगितलंय तेवढं बघ. उगच पुढचं रान हाणू नको. अजय तुझं इंस्टाग्राम चालू करायला का नाही? इंस्टाग्राम अपडेट करायला लागते, अपडेट. मग काय हाय ते कर की भाड्या लवकर. मला टुरी अपलोड करायचे. स्टोरी अपलोड करायला 5,000 खर्च आहे अपडेट करायसाठी. 5,000? हा ऑनलाईन करतो मी लगेच. हा दुकानदाराला सांगून. हा थांबा करतो लगेच. हा मोबाईल कुठे आहे माझा? गोलमाल है भाई सब गोलमाल है. हा हॅलो दुकानदार, ते आमच्या आजीचं का नाही इंस्टाग्राम अपडेट करायचं अपडेट. हा 5,000 देतो उद्या आणून तुम्हाला. करा तिकडं अपडेट. हा आयडी काय आजी? क्यूट गंगू आणि खाली त्याच्या तपकीर लवर. हा क्यूट गंगू तपकीर लवर आयडी आहे बघा. हा करा. केलं का? हा ओके. हा झालं बघा आजी, झालं. हा ओके ओके. तो मेसेज कुणाचा आलाय? हा बैलगाडा वर बाब्याच काय मेसेज आलाय? हा थांब थांब बघू दे. गंगू फोटो पाठव, सेल्फी. हा अरे कसलं ते फोटो काय? भाड्या. हा आजोबालाच नाव सांगतो तुझं. थांब. आजोबा आजीचं काय धंदा चालले ते बघा. आजोबा काय रे पोरा? काय इथं पाजत पडलाय सा? आजी बघा बाहेर बसल्या, इंस्टाग्राम अकाउंट काढलंय आणि कुठल्या कुठल्या पोरासने मेसेज करत बसल्या. गंगे सुट्टी नाही तुला. चला. गंगे कुणाबरोबर बोलतोय मेसेजवर? कुणाबर नाही. बघा हाय त्यात नाव बघितलीत मी. प्ले बॉय रंगा, पोरींचा लडका शामू. गंगे धोका दिलास मला, सुट्टी नाही तुला. हॅलो हॅलो. तुमचा बी मोबाईल बघू आला. कशाला पाहिजे तुला? द्या द्या मला बघायचंय कुणाबर बोलतायसा. द्या. इधर तुला काय कळतं यातलं? वैब्या तू बघ. बघतो की. हा पप्पाची परी कमळाबाई, क्यूट रंबा. कोण आहे त्या यार? अगं, माझ्या मैत्रिणी आहे त्या फॉलो केलंय, मेसेज नाही केलेला. रंबाला केलाय, क्यूट रंबाला मेसेज केलाय. रंबा बापू शेठ जवळ भेटायला ये, मुका पाहिजे मला. कुत्र्या म्हाताऱ्या हा नाजय, हा नाजय, हा झोपण जागाऊ काय चावायचं? आजोबा मोबाईल कुठं आहे तुमचा? ह्यो काय आहे? हा बटनाचा मोबाईल. आईला सपान पडलं तू वाटतं. काय नाही आजोबा. ओय ब्या भावा, चल की अरे, पोरगी वाट बघत बसली असेल माझी. बर येतो. चल आवर. कोण पोरगी अजय बस तिथे. अगं याला लग्नासाठी पोरगी बघितल्या, तिला भेटायला जाणार आहे. येऊ तिच्यावर निघालोय मी. 5 मिनिटं झाला आवरून. लवकर ये. बस अजय. बाय ब्या भावा, 2 अंगठ्या देतो म्हणला होतास. दे की भावा, तिच्यावर इम्प्रेशन पाडायचं आहे मला. ठीक आहे बाबा, पाड इम्प्रेशन. दे जमतंय तुझं आज. चल. ओके भावा, थँक्यू. भावा आले वाटतं ती पोरगी. जा, ऑल द बेस्ट. थँक्यू भावा. ओके. हाय, ते किशोर मामाने पाठवलंय ना तुला भेटायला? हो मीच आहे ती. मग लग्नासाठी तुझ्यावर कुणाचं काही प्रेशर नाही ना? नाही कुणाचंच काही प्रेशर नाही. मग लग्नासाठी तू तयार आहेस ना? हो मी तयार आहे. मग कुणाची काही जबरदस्ती असली तरी पण सांग. नाही कुणाची काही जबरदस्ती नाही. तुला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. प्रश्न काय नाही, पण माझी एक अट होती. अगं तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. बोल काय अट आहे? ते लग्नाआधी मला नवऱ्या मुलाला भेटायचंय काका. 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 माझं काही चुकलं का काका? काय नाही काका.
हॅलो, एक टन नाशकची बाटली आण लवकर, मला आता आत्महत्या करायची आहे. काका भावा काय झालं, मारला काय तुला तिथं? नाही अरे भावा, काका म्हणाले ती मला. का काकाच वाटतोयस तू? अरे मुर्ट्या. आईला जाऊ दे, पोरगी तर चिकणी आहे, त्याचं नाही पण माझं जमतंय का बघतो की. अरे रेमो बॉम्बे. Hey, I am Vaibhav. हाय, आय एम पूजा. Oh, nice name. थँक्यू वैभव. वेलकम पूजा. बरं ऐक ना, बोल ना. मला तू खूप आवडलीस. आय लव्ह यू. अय्या, मला पण तू खूप आवडलास. आय लव्ह यू टू. येस, आय लव्ह यू म्हटली. अबे इथं काय करतेस तू? तुझ्या घराबाहेर किती वेळ झाला वाट बघितली मी तुझी. 50 कॉल केलं तुला, एक पण उचलला नाहीस. काय इज्जत आहे का नाही मला? ए, कोण आहे ह्यो? काय माहित, मलाच माहित नाही कोण आहे. गा बस, तू धोका दिलास मला आता आय लव्ह यू टू म्हणलीस आणि ह्याच्यावर चालू आहे तुझं ब्रेकअप. मला नाही तुझ्यावर बोलायचं. अरे वैभव, कोण होता तो? माझा बॉयफ्रेंड होता, आत्ताच जमलेलं आमचं. तू कोण आहेस? मी पार्सलवाला आहे. तुमचं पार्सल आणलंय तीच द्यायला आलोय. केव्हापासून तुम्हाला कॉल करतोय, तुम्ही उचलत नव्हता म्हणून द्यायला आलोय. काय माकडा, तुझ्यामुळे ब्रेकअप झाला माझं. पण चला होय तिकडं, जायत ना. ओए राजू, प्यार ना करियो, दिल टूट जाता है. अरे वैभव, थांब ना रे, ऐक तर. ए, मला नाही तुझ्याबरोबर बोलायचं, धोका दिलायस मला तू. अरे ऐक ना, तो मुलगा पार्सलवाला होता. तो माझ्या घराखाली येऊन थांबलेला म्हणून कॉल करत होता. हे बघ, त्यानं पार्सल दिले मला. हायला, मला वाटलं तुझा बॉयफ्रेंड आहे तो. नाही अरे, माझा बॉयफ्रेंड तूच आहेस फक्त. काय? थँक्यू. बरं ऐक ना, चल माझ्या घरी जाऊया, तुला माझ्या पप्पांना भेटवते. ए, पप्पासने कशाला भेटतोस? नको बाबा. आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय ना, म्हणून. काय? तुला माझ्यावर लगीन करायचंय? हो. येस, चालते, चल मग, चल. चल ये वैभव. हा, मस्त आहे घर तुमचं. हो, तू बस, मी पप्पांना बोलवते. बर बर. काय पाहिजे रे? तुमची पोरगी. हा, म्हणजे तुमच्या पोरगीनं मला बोलले घरला म्हणून आलोय. मग मी काय नाचू? नको नको. मग तू नाच. हा, नाच म्हणतोय ना का? नाचतोस का? अरे असं काय नाचतयस? जोरात नाच. भाऊ, काय करतोस तू हे? अगं, तुझं पप्पाच म्हणलं नाच. अहो पप्पा, काय पण काय सांगताय त्याला? मला आवडतो तो, मला त्याच्याशी लग्न करायचंय. काय करतोय यो? चादरी. चादरी काय? चादरी अंगाकून झोपा करतोस काय? नाही, चादरीचा कारखाना आहे. किती काम करायचं कारखान्यात? 200 काम करायची. साहेब, माझी पोरगी तुम्हाला देणार नाही. तुम्ही म्हणत असला तर आता लगेच लग्नाचा बार उडवून देऊया. पण ऐका की, कारखाना माझा ना, मी मॅनेजर आहे कारखान्यात. मॅनेजर आहेस मी? किती पगार आहे तुला? 2 लाख? नाही, 200. 200? म्हणजे मिनिटाला 200 रुपये पगार आहे मला. आला मिनिटाला 200 म्हणजे तासाला 12,000 आणि दिवसात 8 तास काम असलं तर 96,000. साहेब, माझ्या पोरगीवर लगीन करा की. बाबा ऐका की, लय गडबड करताय. उठा जरा तुम्ही. मला तिथं 3 मिनिटं काम असते. 3 मिनिटात मला 200 ने 700 रुपये मिळते दिवसाला. 600? प्रयत्न माझ्या पोरगीवर लगीन करायचं स्वप्न बघायला लागला. ऐका की मामा, अहो तुमच्या पोरगीला सुखात ठेवून मी कष्टाळले मी. जातोस काहीच ना पुरी, याला सोडून ये जा, नाही उचलून फेकीन बाहेर. अहो पप्पा, मला आवडतोय हा. ग बस, तुझ्यासाठी चांगला श्रीमंत पोरगा बघू आपण. जायला सोडून याला. पूजा, तुझ्या बाच्या आईचा तुझ्या. चल वैभव. वाटतं लागेल ना, पुन्हा आलास तर बघ. वैभव, तू पप्पांचं बोलणं मनावर नको की घेऊ. अगं पूजा, तुला लय सुखात ठेवीन मी. तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे मी. मला माहितीये रे, तू खूप चांगला आहेस. पण काय आता. हो दादा, गरीबाला काय तर द्या की. अरे नाही काय, जा बाबा, आधीच टेन्शन मध्ये. हो दादा, पाया पडतो तुमचा, मला काय तर द्या की. हो दादा, द्या की. देऊ. मुस्काळ का दिली? काय तर द्या म्हणला तुम्ही, मुस्काळ दिली तुला. अहो पैसे तर द्या म्हणलं. नाही पैसे माझ्याकडे. हो मॅडम, तुम्ही तर काय तर द्या की. माझ्याकडे पण नाही तो.
मॅडम खरं सांगू का तुम्ही एकदम सुंदर दिसता बघा एकदम हिरोईन गत. अय्या खरंच वैभव 200 रुपये दे त्याला. अगं कशाला 200 रुपये त्याला. दे म्हणलं ना. अगं पण हे घे मॅडम तुमचं डोळं तर एकदम हार्निकत आहेत बघा. अय्या वैभव त्याला 500 रुपये दे. कशाला 500 पैसे कशाला द्यायला द्यायचं याला दे म्हणलं ना. ठीक आहे मॅडम तुमचा आवाज तर एकदम कोकिळे गत आहे बघा गोड ऐकतच बसा वाटतंय. अय्या काय सांगतोयस तू. वैभव त्याला 2000 रुपये दे ना. अगं कशाला 2000 या माकडाला काय पण बोलली हो म्हणजे नको त्याला चल. वैभव हेच का तुझं प्रेम असंच तू का ठेवणार होतास मला. देतो 2000 1 2 3 4 हा ही 2000 आहेत बघ. ओके चालते हा मॅडम तोंड बंद ठेव तोंड बंद ठेव. अरे वैभव सोड ना तुझं तोंडाचं का धरून ठेवलंयस. अगं ह्याच्या तोंडात करायला गेलं तू तर फेस आला तुझ्या तोंडाला म्हणून धरलंय. मग तोंड आता बोलू दे त्याला. बरं सोडतो बोल. मॅडम तुम्ही एकदम स्वर्गातल्या परीसारखं दिसता बघा. अय्या वैभव त्याला पैसे संपलं माझ्यापासून सगळं काय नाही राहिलं भोंगळा आता मी भोंगळा. मॅडम मला शर्ट पॅन्ट घालायला नाही दिला तर चालतो या. ए गा बस बिचारा वैभव त्याला तुझी शर्ट पॅन्ट दे ना. ए मी नाही देणार तसलं काय. वैभव मी तुझ्याशी लग्न करणार नाही मग. चल बाबा चल देतो. ए बस का आता झालं समाधान तुझं. आता तोंड बंद करून बस तू. मॅडम माझी एक शेवटची इच्छा आहे. काय रे. मला तुमच्यावर गाडीवर येडा मारायचा आहे. चल चल जाऊया. अगं कशाला याला. अरे असू दे रे थोड्या वेळात येतो लगेच. ए इधर झाकून जुलिया. मॅडम बसा. गाडी नीट कर की. बसू का. हा अगं मॅडम खांद्यावर हात टाका की. अरे रे गरीब माणूस ठीक आहे. ए भिकार ना मी भिकार ना मी. अरे वैभव काय चावलतोयस. दे ना तुझी शर्ट पॅन्ट त्याला. ए मी नाही देणार जा माकडा इथनं पळ. वैभव असं करणार तू. पूजा अजून काय करते ह्याच्यावर. पप्पा आमचं प्रेम आहे एकमेकांवर आम्हाला लग्न करायचंय. हे बघ पुढच्या 4 दिवसात हे 20 लाख रुपये आणून दिलं तरच हे लगीन तुझ्यावर लावून देणार. पप्पा वैभव कडून हुंडा घेणार तुम्ही. लाज कशी वाटत नाही तुम्हाला. सरळ सरळ विकायला निघालाय मला तुम्ही. नाही पोरी हिनं दिलेलं 20 लाख रुपये मला नाही ठेवणार. तुमचं ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी हिनं दिलेलं 20 लाख आणि माझ्याजवळ तर त्यात 30 लाख रुपये घालून तुम्हाला 50 लाख रुपये देणार आहे. काय सांगताय मग तुमच्या जवळच 30 लाख घालणार का नाही ते आत्ताच द्या त्यातलं 20 लाख तुम्हाला देतो. जा फुकणीच्या मला बघायचं आहे तुझ्याकडे 20 लाख रुपये 4 दिवसात गोळा करायची धमक आहे का नाही. हाय धमक माझ्यात. 4 दिवसात मी 20 लाख गोळा करतो पूजा. वा पोरी असा पाहिजे कॉन्फिडन्स. 4 दिवसाने तू पूजा 20 लाख घेऊन. हा. बाय गाडी येत आहे माझी. हा जाऊ का 4 दिवसात येतो. शेठजी सोन्याच दर काय आहे? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख आहे 8 तोळ आहे किती रुपये होतील. 8 तोळ्याचं 12 लाख होतील. 12 लाख किती अंगठ्या आणि गळ्यातली चेन आहे. ओ काही चेन आहे द्या लवकर 12 लाख गडबड आहे जरा. हे घे या 12 लाख रुपयात मगाशीच मोजून ठेवल्यात. होय काय खरं का. हो हो बरोबर चालते ओके चालते जाऊ का शेठजी. हा हायला 12 लाखात जुळणी झाल्या अजून 8 लाख कुठं आणू. हा आजीला म्हणतो घरातलं सोनं दे आयडिया करतो. अगं आजे आपल्या गावात सोनारांचा कॅम्प आहे मोफत मध्ये सोनं पॉलिश करून मिळतंय. तुझं देणार असलीस तर दे पॉलिश करून आणतो. काय सांगतोय थांब घेऊन आली. आण लवकर. गोलमाल है भाई सब गोलमाल है. हा ओके आजे येतो लगेच. लवकर ये मी वाट बघत बसते. बघ वाट आलो लगेच येतो. पूजा हे बघ 20 लाख रुपये घेऊन आलोय मी बॅगेत नाही. पप्पा वैभव आलाय. काय रे काका हे बघा 20 लाख रुपये घेऊन आलोय मी. बघू ओके वा मांडलं तुम्हाला जावाय बापू. हो जाऊ बापू. होय आता जावा बापू झाले तर दमाय तुम्ही. होय काय दसऱ्या लग्नानंतर उद्याच लग्नाचा बार उडवून देऊया. उद्या सकाळी 9 वाजता या इथं घरातच लगीन लावून देऊया. चालतंय की पूजा बाय बाय. तुला बन गया वे जावा लग्नाची तयारी करा. पिशवी हा ओके जावा लग्नाची तयारी करा. जावा जावाय बापू. ओके हा
दूल्हा बन गया ओए, दूल्हा बन गया ओए, दूल्हा बन गया. ओए, कोण आहेस तू? अरे पूजाभर लग्न करायला आलोय. काय तू कोण आहेस रे? पूजावर लग्न करायला आलोय. 20 लाख रुपये दिले तिच्या बाप्पाला मी तिच्यावर लग्न करायला. मी पण 20 लाख दिले तिच्या बाप्पाला पूजावर लगीन कराय. मी पण 20 लाख रुपये दिली ती पूजाभर लगीन करायला. मी करणार लगीन. मी कर अरे गंडीवला आपल्याला. पोरी चल लवकर, 60 लाख रुपये जुळणी झाल्या. बरोबर त्या ठिकाणी चुना लावलाय आपण. जावय बापू, तुमच्याच घरी यायला लागलेलो पूजातून तुमचं लगीन लावायला. आमच्यावर गावा लावताय पूजाचं लगीन. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.